आज मला हॉटेलमधला नाश्ता कधी एकदाचा संपतो आहे असं झालंय. हो, त्याच्यासाठी कारणच अगदी खास आहे. तुमच्यापैकी कोणीही माझ्या जागी इथे बसला असताना तर त्याला पण असंच कधी एकदाचे इथून निघतो आहे असे झाले असते. हे बघा, ठोंब्यासारखे एका जागी बसून भरपूर पैसे कसे कमवता येतील हा विचार माझ्या मनात आजपर्यंत कधी आलाच नव्हता. कसा येणार? आम्हाला तर शिकवलं होतं की आयुष्यात कष्ट केले पाहिजेत, नाही का? जास्तीत जास्त असा विचार केला जातो की कष्ट करू पण पैसे भरपूर हवेत. नाही. पण आज मला रस्त्यावर जाता जाता अशी युक्ती सापडली. रस्त्यावर जाता जाता सापडली म्हणजे कोणाची पडली नाही फाटक्या खिशातून खाली आणि मी उचलली. रस्त्यावरून जात असताना मला खरोखरचा असा एक व्यवसाय डोळ्यासमोर दिसला. हो, मी तुम्हाला दाखवणार पण आहे आज आता तिथे जाऊन. युट्यूबमध्ये नेहमी नको त्या खोट्या धंद्याच्या गोष्टी येतात, बसल्या बसल्या पैसे कमवा म्हणून. त्यापैकी एकाला तरी तुम्ही प्रत्यक्षात ओळखता का? नाही. की ज्याचा निदान उदरनिर्वाह होतो अशा व्यवसायाने. लांब लचक कशाला मी आताच तुम्हाला सांगून टाकतो. टाकाला जायचं आणि भांडं कशाला लपवायचं. अगदी मोजक्या शब्दात सांगतो तुम्हाला. काय ते तुम्ही म्हणता त्याला, धंद्याची लाईन. भाड्याने कुठे मोकळी एक जमीन घ्यायची, अगदी स्वस्तात. शहराच्या जरा बाहेर हायवेला वगैरे लागून असतात ना, ढाबे वगैरे असतात ना तिथे, तशी एकदम स्वस्त असतात अशा जागा. तिथे एक घर बांधायचं, मात्र उलट, म्हणजे डोकं वर आणि पाय खाली. तो आतमध्ये बसलाय ना पैसे घेत, तो ठोंब्या, त्याच्यासारखा व्हायचंय आपल्याला. नाही, डोकं वर पाय खाली सरळ झालं नाही का? म्हणजे पायाखाली जमीन आणि डोक्यावरची भिंत खाली. हा काय वात्रटपणा चालवला आहे ब्लॉग मध्ये. एकदा म्हणता उलट म्हणजे डोकं वर पाया खाली, नंतर म्हणता पायाखाली जमीन आणि डोक्यावरची भिंत खाली. काय वेडे समजता काय आम्हाला? हो, मी तेच तर सांगत आहे. इथे वेड लागायची पाळी येते. हे घर नुसतं उलट नव्हे तर किंचित कल्ट सुद्धा आहे. त्यामुळे आतमध्ये गेल्यावर मेंदूचा संभ्रम होतो. घरमालक भाडे घेण्यासाठी दार ठोठावत आहे म्हणजेच भोवळ आल्यासारखं वाटतं. आणि एवढ्यासाठी आम्ही प्रत्येकी 12 युरो दिले बाहेर त्या ठोंब्याला. इथे आम्हाला भोवळ येते आणि तो दिवस बाहेर ठोंब्यासारखा बसून युरो मोजत असतो. ठोंब्या असावा तर असा. आईने पण अभिमानाने सांगावं की माझा मुलगा ठोंब्या आहे. म्हणजे माझं लग्न होईल ना तर बायकोने उखाण्यात नाव अगदी असं घ्यावं माझं, काकाच्या मैताला मारल्या यांनी बोंबा. काकांच्या मैताला मारल्या यांनी बोंबा. पैसे मोजत बसला आहे बाहेर माझा ठोंब्या. लाजली लाजली मी तर म्हणतो, मी भारतात जेव्हा येईन ना तर एक नव्हे तर हायवे नजीक प्रत्येक शहराबाहेर, म्हणजे मुंबई, पुणे, पनवेल, अलिबाग, नाशिक आणि महाराष्ट्रातच कशाला सुरत, जयपूर, चंदीगड, अहो अटके पार उलटे घर बांधू. अमात्य समशेर कुठे आहे आमची? अहो, तुम्ही बघताय ना, हे बांधकाम पण पक्क बांधकाम नाहीये. घराचा साधा सांगाडा लाकडाचा. घरात माळा बांधतात ना तसा. पाण्याचा नळ नाही की गॅस नाही. विजेची गरज ती पण नाही, कारण संध्याकाळ झाली की आपला धंदा बंद. पैसे मोजायला वेळ नको का पुरायला घरी? बाहेरून मात्र रंगकाम छान करायचं. 2-3 टेबलं आणि 4-5 खुर्च्या घेऊन छताला उलट्या चिटकवायच्या की झालं काम. आता एक छोटंसं तिकीट घर बनवायचं. आतमध्ये बसायचं ठोंब्यासारखं. कोणाकडून माल घ्यायची गरज नाही, म्हणजे माल ठेवायला गोदाम पण नको. भाव करून द्या म्हणणारे गिराईक नको. सतत येणारे फोन नको. महिन्याच्या सुरुवातीला एकदा काय ते जमीन मालकाला भाडं वगैरे काय ते द्यायचं आणि मग रोजचा गल्ला मोजायचा त्या दाराकडच्या छोट्याशा ऑफिसमध्ये. तिकडे एक छोटासा एक एअर कंडिशन लावेन ना मी. बसून बसून गरम होईल ना मला. आणि बायको दुपारी डबा घेऊन येईल ना तेव्हा तिला, हो सौभाग्यवती आलात का? हे बघ, मला वेळ नाही आहे, मी लवकर डबा संपवतो. तोपर्यंत हे खालचे 2 खण भरून पैसे ते मोजून टाक पटापट. वरचा मी मोजलाय आणि मोजून झाले की माझा जेवण डबा संपला की काढून घरी घेऊन जा. दुपारनंतरचे मी घेऊन येतो घरी. आणि हो, इकडे ये, इकडे ये. इथून जाताना थेट सरळ घरी जायचं नाही. कळलं का मी काय सांगतो ते? वाटेमध्ये थांब कुठेतरी. काय साडी बिडी काय पाहिजे असेल तर घे तुला. आणि जरा ती खिडकी बंद कर आणि इकडे ये. इकडं ये. ईश्य, असं काय हो इथे उभ्या उभ्या? हो सौभाग्यवती, मी नोटा काढत आहे म्हणून म्हणालो खिडकी बंद कर. मला वेळ नाही उभ्याने चाळे करायला. चाळे करायचे असतील तर ते घरी तुमच्या. हे बघ, ही तप्पी घे. तुझ्या भावाला काय ती रिक्षा काय घ्यायची होती ना,
लागू दे एकदाचा कार्ट कामाला. एक काम कर, उगाच जास्त कष्ट करायचा तुझा भाऊ एकदम रिक्षा घेऊन दिली म्हणून. ही आणखीन एक थप्पी घे आणि त्याला सांग नोटांच्या 2 थप्प्या दिल्यात, एकातून रिक्षा घ्यायची, दिवसातनं 4 तासांपेक्षा जास्त चालवायची नाही. दुसरी थप्पी दोस्तांबरोबर संध्याकाळी मजा मारायला. महिना संपला की व्हॉट्सअप टाकायचा की भाऊसाहेब थप्पी संपली म्हणून. काय लक्षात राहील का सगळं टाळके आहेत? तात्या उठ रे, झोपलोस काय रे तू? अरे हो, इथे भोवळ आली होती ना मला उलट्या घरात. अरे तात्या, बावळ्या, तुझा डोका पोता झाला काय रे? हाय इल्यापासून बघतोय, फिरतोय जणू पिसो लागलो तुका. इतका फिरतोयस की छप्पर पण दमला दिसता रे. विचार करता आपलो बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूतून, पण तुझो मेंदू सागरी वाऱ्यान उडून गेलो वाटता रे. हय येऊन अर्धो तास झालो ना, आणि गेलो अर्धो तास तू एकलोच फिरत असस. बाहेर अंगण पडला, आपली औस मगासपासून तिकडे एकटीच बसली असा. ती पण मनात म्हणत असतली, हयो माझो लेकरू कसो बावळो झालो. हया घर रिकामा, अंगणात कोणच नाही. तो तिकीटवालो चड्ड्या, तो पण झक मारून बसलो त्याच्या खोलीत. त्याचा नशीबच आंधळा झाला वाटता रे. मग सांग ना गड्या, असो धंदो कसो चालतलो रे? गिराईक दिसत नाही, धूळ उडता, हवा वाहता, तू मात्र हय राजासारखे डोलतस. हाव सांगते रे, असा चालला तर धंदो नाही, फक्त तुझो डोलूचाच शो चालतलो. आता माझ्या लक्षात आलं. थोंब्यासारखं बसून पैसे कमावता आले असते तर आज जगातल्या सगळ्या डॉक्टर वकिलांनी आपली राहती घरे उलटी बांधली असती नाही का? स्वप्ने रंगवून धंद्यात पैसे ओतण्याआधी अशा प्रकारच्या धंद्यात आधी नोकरी करावी. प्रत्येक धंदा वेगळा, त्या धंद्यातील बारीक सारीक गोष्टी, उणीवा, पेच, प्रसंग स्वतःहून सामोरे जावे. फ्रान्समधील उपहारगृहांच्या अध्यापनाच्या शाळेत शिकण्यासाठी वर्षाला $1000 लागतात. तिथे शिकलेले लोक पुढे लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क येथे जाऊन महागडी उपहारगृहे उघडतात. मात्र इथे शिकायला आल्यावर त्यांना पहिल्या दिवशी उपहारगृहाची जमीन आणि संडास धुवायला लावतात. शिक्षा म्हणून नाही, तर तुमच्या हाताखाली पुढे जे काम करणार आहेत ते काम नेमकं काय आहे, त्यांच्या गरजा काय आहेत, त्यातून कोणत्या समस्या उत्पन्न होऊ शकतात आणि त्या कशा सोडवल्या पाहिजेत, या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. आपल्याला नेहमी वाटतं की समोरच्याचं दुकान चालत आहे म्हणजे आपलं पण चालेल. आमच्याकडे कोपऱ्यावर एक प्रसिद्ध शवार्मावाला आहे. गेले 40 वर्षे धंदा चालू आहे त्याचा. पण गेल्या 40 वर्षात 8 मालक बदलले, ते बाहेरून कोणाला कधीच दिसत नाही. या उलट्या घराचं मला सोपं दिसत होतं, पण इस्रायल सारख्या देशात बघा, याला परवानगीच मिळू शकत नाही. कारण इथे पडझड होऊन हाड मोडण्याची शक्यता असते. आई पडली ते बघितलं तुम्ही, नशीब ती भिंतीवर पडली. जमिनीवर पडली असती तर आता इथे जेवायच्या ऐवजी गेलो असतो इथून इस्पितळात, आणि मग युरोपचे आणखीन 2 आठवड्यांचे व्हिडिओ बघावे लागले असते तुम्हाला. दुसरी गोष्ट म्हणजे अनेक देशातील विमा कंपन्या अशा धंद्याचा विमा करत नाही, आणि केला तर तो इतका महाग असतो की मग त्या धंद्याला अर्थ उरत नाही. आणि आता लक्षात न येण्यासारखी गोष्ट सांगू का तुम्हाला? आतापर्यंत सांगितलेल्या सगळ्या समस्या या कारकुनी बाबी होत्या, पण त्या सगळ्या ठीक जरी जमवल्या, बघा आम्ही इथे गेलो होतो, तिथे गिराईक का नाही? तर काय आहे, त्या उलट्या घरातील फिरण्याची खरी मजा ती तिथे जी भोवळ येते त्यामध्ये आहे. मात्र बाहेर जरी लिहिले असले की आतमध्ये भोवळ येईल, तरी आपण माणसांना असं वाटतं की बाबा थोडंफार काहीतरी उलटं आहे म्हणून वाटेल, आणि तेवढ्यासाठी एवढे पैसे मोजायचे. त्याऐवजी बाहेर रस्त्यावरूनच फोटो बिटो काढून पर्यटक पुढे जातात. म्हणजेच यातला खरा धंदा तिथे भोवळ येऊन मजा येणे हा नसून, त्या अनुभवाची नेमकी कल्पना तिथे कधी न गेलेल्या लोकांपर्यंत कशी पोहोचवावी हा आहे. बिझनेस मॅनेजमेंटमध्ये त्याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असं म्हणतात. यशस्वी व्यवसायाचे मर्म त्या व्यवसायात असलेल्या कठीण गोष्टींमध्ये दडून असते, आणि जेवढी ती दडलेली गोष्ट कठीण, तेवढं त्या व्यवसायातले यश जास्त. आणि आपल्याला काय शिकवले बरं, की आपल्याला डोक्याला बाबा जास्त काही त्रास नको. अहो नाहीतर एअरबीएनबी, उबर किंवा साध्या पर्यटकीय म्हणजे ट्रॅव्हल अँड टुरिझम अशा इतर व्यवसायांच्या वेबसाईट बनवून व्यवसाय कोणीही सुरुवात करू शकतो. काय आहे, आपल्याला फक्त धंदा करून श्रीमंत झालेले दिसतात, मात्र ज्यावेळी एकाचा धंदा चालतो त्यावेळी बाकीच्या 100 प्रयत्न फोल गेलेले असतात. त्याचे व्हिडिओ आपल्याला कधीही दिसतच नाहीत. धंदा करायचा तर त्या व्यवसायात माणसाने काही वर्षे काम करून पूर्णपणे निपुणता आधी प्राप्त करावी,
कारण धंद्यात काय चुकलं माकलं तर कोणाकडे रडायला मायबाप नाही तिथे. आणि सपोर्ट करा असे म्हणणाऱ्यांनी धंद्यात बिलकुल कधी पडूच नये. मदतीची अपेक्षा करणारे आयुष्यात पुढे जाणे फार कठीण. माणसाला मदतीची सवय होते. धंद्यासाठी माणसाला जिगरीची गरज असते. आमच्या विमानाची वेळ होत आली. बुर्गासच्या या विमानतळासारखे दुसरे विमानतळ आम्ही तरी आजपर्यंत पाहिले नाही. अगदी उघडे वातावरण. विमानात चढण्याआधी शेवटचा टप्पा ज्याला गेट म्हणतात तिथे सुद्धा बसून लोक शिशा ओढत दिसतात. इतके छान वातावरण की प्रवाशाला वाटावे की आपले विमान आणखीन तास 2 तास उशिरा निघाले तर बरे. आता घरी गेल्यावर आराम वगैरे करायला मला वेळ नाही. थोडीफार कामे संपवायची आहेत आणि पुढच्या आठवड्यातच आईच्या महिला मंडळाची सहल आहे इस्रायल मधील कुठल्या मुसलमान गावामध्ये. पायलट, ओ पायलट, अरे कोणी दार उघडता का रे? ओ हवाई सुंदरी, ओ बाई. कितीतरी वर्षांनी या उलट्या घराचा व्यवसाय सुचला होता, पण तो सुचल्या सुचल्याच चुकला. कुठे कुठे घरं बांधायला घेतली होती मी. अलिबाग, नाशिक, पनवेल, ठोंबे एंटरप्राइजेस. सगळी स्वप्न, सर्व आशा. माझं ते छोटंसं वातानुकूलित ऑफिस, दुपारी माझ्यासाठी डबा घेऊन येणारी ती माझी बायको, गळ्यात रुमाल बांधून रिक्षा चालवणारा तिचा भाऊ, सगळं 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 गेलो.